मी फ्रान्सिस नाझरेथ लोपिस, एकता सहकारी पतसंस्थेचा संस्थापक चेअरमन. साधारण एक इसवी सन 2000च्या अगोदर ह्या परिसरामध्ये कॅथलिक बँकेच्या 2 शाखा होत्या. एक नंदाखाल इथं आणि दुसरे आगाशीमध्ये. आणि हा जो शिर्लेवाडी पॅरिश जे आहे किंवा शिर्लेवाडी विभाग जो आहे तो नंदाखाल आणि आगाशी या 2 शाखेच्या मधोमध असल्यामुळे लोकांना आपल्या पतसंस्थेत लोकांना आपल्या सुविधा किंवा बँकेच्या ज्या काही लाभ घ्यायचे होते त्या लाभ घेण्यासाठी खूप लांब जायला लागत होतं. त्यावेळेला फादर डिब्रिटो एक दिवस आम्हाला येऊन म्हणाले की फ्रान्सिस, ह्या विभागामध्ये जर एक पतसंस्था आपल्याला सुरू करता आली तर लोकांचे खूप अडचणी दूर होतील. त्या काळामध्ये मी अनेक अशा क्लबमध्ये कार्यरत होतो. त्यापैकी काही क्लबना मी विचारलं की आपण एकत्र येऊया आणि ह्या विभागामध्ये एक पतसंस्था चालू करूया. त्यावेळेला ह्याच विभागामध्ये आणखी एक पतसंस्था चालू करण्याच्या दृष्टीने काही लोकांनी प्रयत्न सुरू केले होते. परंतु नंतर त्या पतसंस्थेचं काय झालं ते माहीत नाही. पण एकता क्लब जो आम्हीच चालू केला होता तो क्लब पुढे आला आणि त्यांनी सांगितलं की फ्रान्सिस, तुम्ही हे कार्य चालू करा, आम्ही संपूर्णपणे तुमच्या पाठीशी आहोत. एका छोट्याशा खोलीमध्ये सुरुवातीला प्रत्येकी 50-50 रुपये काढून एकता क्लबच्या सदस्यांनी ही एकता पेढी सुरू केली. इसवी सन 26 जानेवारी 2000 रोजी ह्या पतसंस्थेची मुहूर्तमेढ रुजली गेली. ही पतसंस्था सुरू करण्यासाठी त्या काळचे वसई प्रगतीचे संस्थापक चेअरमन कैलासवासी रामचंद्र भोईर साहेब ह्यांची आम्हाला मोलाची मदत मिळाली. पतसंस्था 2000 साली सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये अनेक अडचणीला तोंड द्यावं लागलं. काही विघ्नसंतोषी लोकांनी पतसंस्थेमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. ही संस्था कशी बंद पडेल किंवा कशी अडचणीत येईल या दृष्टीने खूप प्रयत्न केले. परंतु त्यावेळचा आणि आताचाही समाज संपूर्णपणे आमच्या पाठीशी असल्यामुळे, समाजाने एकमुखाने आम्हाला साथ दिल्यामुळे आणि आमचे त्यावेळचे डायरेक्टर्स, संचालक या मंडळीने एकत्रपणे आमच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे या सर्व अडचणीवरती आम्ही मात केली आणि ही संस्था पुढे वाढत गेली, फोफावत गेली. आज या संस्थेच्या जवळजवळ 6 शाखा आहेत. आत्ताच आपण बघितलं असं एक मोठं हेड ऑफिस आहे. त्याचबरोबर 7,500 सभासद आहे आणि वार्षिक उलाढाल ही जवळजवळ 250 कोटीच्या आतमध्ये आहे. अतिशय सुरेख प्रश्न आपण विचारला आहे मॅडम. एकता पतसंस्था ही केवळ सहकारामध्ये काम करत नाही, तर सहकाराबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा भरीवपणे काम करते. कुठलीही पतसंस्था ही सहकाराबरोबर सामाजिक कार्यसुद्धा करावं अशी आमच्या सर्व संचालकांची आणि माझी वैयक्तिक इच्छा असते. एकता पतसंस्था ही कुठलीही पतसंस्था ही एका गाडीची 2 चाकाप्रमाणे असते. एक चाक हे सहकाराचं असतं तर दुसरं चाक हे सामाजिक कार्याचं असतं आणि एकता सहकारी पतसंस्थेने हेच पथ्य पाळलेलं आहे. इसवी सन 2000 साली जेव्हा ही संस्था सुरू झाली तेव्हा ती सुरुवातीच्या काळात अतिशय बाल्यावस्थेत होती. येणाऱ्या काही काळामध्ये ह्या संस्थेच्या शाखा ह्या वाढत गेल्या, कामकाज वाढत गेलं. पण नुसतं एका बाजूने सहकार वाढत गेला असंच नाही, तर सहकाराबरोबर सामाजिक कार्यसुद्धा वाढत गेलं. सुरुवातीच्या काळात आम्ही अनेक कॅम्पचं आयोजन करत होतो. त्याचबरोबर आम्ही एकता पुरस्कार देत होतो. आपल्या ह्या क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी चांगलं काम केलं आहे अशा लोकांना निवडून त्याच्या सामाजिक कार्यांची ज्यांची दखल आजपर्यंत कुणीही घेतली नाही अशा लोकांची दखल घेऊन आम्ही त्यांना वार्षिक वर्धापन दिनाच्या निमित्तानं एकता पुरस्कार देत होतो. त्याचबरोबर त्यांचा सन्मानही करत होतो. आणि त्यामध्ये आपल्याकडे इथे असलेले साहित्यिक, विधवाबाई, त्याचबरोबर सिनियर सिटीजन्स अशा अनेक प्रकारच्या लोकांचं एकता पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांना सन्मान केला गेला आणि हे लोक आजही त्यांनी केलेला सन्मान आठवत असतात. ह्या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य फेडरेशनने आम्हाला 4 वेळेला फेडरेशनचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिला. 4 वेळा पुरस्कार एकता पतसंस्थेला मिळालेला आहे. त्याचबरोबर बँको पुरस्कारसुद्धा आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे पतसंस्थेने सहकाराबरोबर जे सामाजिक कार्य केलेलं आहे त्या सामाजिक कार्याची दखल
नुसत्या वसई तालुक्यानेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतली गेली आणि महाराष्ट्रभर एकता पतसंस्थेचं नाव झालं. करोना काळात एकता सहकारी पतसंस्थेने जी भूमिका बजावली आहे ती मला असं वाटतं की इतिहासामध्ये नोंद करण्यासारखी आहे. त्यावेळेला लोकांच्या हातामध्ये पैसे येत नव्हते. जवळजवळ सगळ्याच पतसंस्था त्यावेळी बंद झाल्या होत्या करोनामुळे. पण आमच्याकडे जे रिक्षा लोन होतं त्या रिक्षा लोनचे जे काही पैसे रोकड येत होते त्या पैशाचा विनियोग आम्ही आपल्या सामान्य लोकांना डे टू डे जीवनासाठी जे काही फंड लागत होता तो आम्ही देत होतो. करोना काळामध्ये आम्ही निरनिराळ्या ठिकाणून धान्य गोळा करून आदिवासी विभागामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते आणि मी स्वतः जाऊन आदिवासी विभागामध्ये धान्य वाटपाचं कार्य आम्ही केलं. त्याचबरोबर करोना काळामध्ये लोकांना ॲम्ब्युलन्सची गरज आहे ह्याची जाणीव आम्हाला येऊन इसवी सन 2019 साली असावं आम्ही कार्डियक 21 साली कार्डियक ॲम्ब्युलन्स आम्ही घेतली आणि त्या कार्डियक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आम्ही करोनाच्या करोनाच्या रुग्णांना मुंबईला आणि इतर हॉस्पिटलला शिफ्ट करण्यासाठी मदत केली. त्याचबरोबर आम्ही 2 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट घेतल्या की करोना काळामध्ये आम्हाला असं कळून चुकलं की ऑक्सिजनची कमतरता खूप कमी पडते, खूप लागते आणि अशा वेळेला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्राचा गरज आहे आणि आम्ही 2 अशा प्रकारच्या मशिनी घेतल्या आणि त्या काळापासून आजपर्यंत त्या मशिनी आम्ही ज्या वेळेला रुग्णाला ऑक्सिजनची गरज लागत असेल त्यावेळेला ती आम्ही मोफत आजपर्यंत देत आहोत. मला वाटतं पतसंस्थेचं हे फार मोठं काम आहे. त्याचबरोबर करोना काळामध्ये आम्ही तहसीलदारांनासुद्धा भरीव मदत केली आणि ही मदतसुद्धा आमच्या ह्या पतसंस्थेच्या बऱ्याचशा लोकांनी स्वतःहून आपलं कॉन्ट्रिब्युशन काढून त्याच्यामध्ये टाकूनसुद्धा ही मदत केली. म्हणजे करोना काळ हा आमचा सामाजिक काम करण्याचा उत्कर्ष असा बिंदू होता. जास्तीत जास्त कार्य आमच्या हातून करोना काळामध्ये त्यावेळेला घडलं. तसं बघितलं तर खूप मोठं स्वप्न आम्ही उराशी बाळगलेली आहेत आणि ती स्वप्न उराशी बाळगूनच आम्ही ह्या बिल्डिंगची किंवा ह्या इमारतीची निर्मिती केलेली आहे. आज आमचं कार्यक्षेत्र हे वसई तालुक्यापुरतं आहे. आम्ही असं ठरवलेलं आहे की नजीकच्या काळामध्ये आपलं कार्यक्षेत्र हे पालघर जिल्ह्यामध्ये पसरवणार आहोत आणि जेणेकरून पालघर जिल्ह्यामध्ये जिथे जिथे ह्या संस्थेच्या शाखेची गरज आहे तिथे आम्ही शाखा उघडणार आहोत. त्याचबरोबर आम्ही एक असा विचार करतो की एक दिवस असा ह्या समाजामध्ये येईल की ज्या वेळेला ही पतसंस्थेचं रूपांतर एका बँकेत होईल आणि ते बँकेत रूपांतर करण्याचं स्वप्न आम्ही बाळगत आहोत आणि त्या दृष्टीने आम्ही आत्तापासूनच कामाला लागलेलो आहोत. आपली पतसंस्था ही सामान्यातल्या सामान्य लोकांना कशी मदत करू शकेल, त्यांना कमीत कमीत इंटरेस्टमध्ये कमीत कमीत व्याजदरामध्ये लवकरात लवकर कर्ज कसं देता येईल ह्यासंबंधीच्या काही योजना आमचे लोन डिपार्टमेंट करत आहेत. त्याचबरोबर डिपॉझिट लोक आपल्या मेहनतीचे पैसे जेव्हा आपल्याकडे ठेवता येईल तेव्हा त्या डिपॉझिटच्या अगेन्स्ट आपल्याला जास्तीत जास्त चांगलं कसं व्याजदर त्यांना देता आहोत यासंबंधीच्या सुद्धा काही योजना आम्ही आता कार्यान्वित करत आहोत. खूप काही करायचं मनात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे वरती आम्ही 3 फ्लोअर जवळजवळ तयार करत आहोत. 3 मजले आमचे 2 मजले तयार झालेले आहेत आणि एक आणखी मजला तयार करत आहोत की त्या ठिकाणी आम्ही एक चॅरिटेबल धर्मदाय हॉस्पिटलची निर्मिती करत आहोत. त्या संबंधीच्या प्राथमिक सगळ्या गरजा आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. परवानग्याची आता चालू करत आहोत आणि उद्या जो उद्घाटन सोहळा आहे त्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं त्या हॉस्पिटलच्या कार्याचा आम्ही शुभारंभ करत आहोत. त्या हॉस्पिटलच्या कार्याचा आम्ही शुभारंभ करत आहोत. आता खाली जो तुम्हाला विस्तीर्ण असा हॉल दिसला तो हॉल जवळजवळ 1000 लोक बसतील एवढ्या क्षमतेचा आहे. आमच्या ह्या परिसरामध्ये लोकांच्याकडे जी काही रिसॉर्ट्स आहेत किंवा जे काही हॉल्स आहेत किंवा लग्नासाठी जे काही हॉल्स भाड्याने देतात ते खूप जास्त दराने देत असतात किंवा त्यांचे रेट्स खूप हाय आहेत. म्हणजे मी ऐकलं आहे त्याप्रमाणे एका दिवसाचे कधीकधी 40,000 रुपयेसुद्धा घेते. सामान्यातल्या सामान्य लोकांना हीच योजना किंवा हे आपलं हॉल जास्तीत जास्त 5-10 हजाराच्या आतमध्ये कसं देता येईल या संबंधीचा सुद्धा विचार आपण करत आहोत. त्याचबरोबर हॉस्पिटलच्या माध्यमातून
कमीत कमी दरात जास्तीत जास्त सगळ्या प्रकारच्या सुविधा कशा उपलब्ध करून देता येईल त्या संबंधीचं हॉस्पिटलच्या कामाला आम्ही आता सुरुवात करत आहोत. शिवणसईला जी आम्ही 56 गुंठे जागा घेतलेली आहे आणि जिथे आम्ही आता आमचं विश्रामगृह आहे त्या विश्रामगृहाचं आम्ही आता नूतनीकरण करत आहोत आणि आपल्याकडल्या थकल्या भागल्या जीवांना आराम करण्यासाठी त्या शिवणसईच्या आपल्या विश्रामगृहात कसं चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता येतील ह्या संबंधीचं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही ठरवणार आहोत. आपल्याकडे शिवणसईला 56 गुंठे जागा आहे. शिवणसई रस्त्यापासून अगदी जवळ आहे. ह्या 56 गुंठे जागेपैकी काही भाग वेगळा करून त्या ठिकाणी आम्ही आपल्या सिनियर सिटीजनसाठी सेकंड होमची निर्मिती करणार आहोत की जे आमच्या ह्या परिसरामध्ये बहुसंख्य घरांतील मुलं ही कामानिमित्ताने नोकरीनिमित्ताने बाहेर आहेत आणि बऱ्याचदा नवरा बायको हे घरामध्ये एकटेच असतात. अशा ह्या लोकांसाठी सेकंड होमची निर्मिती आम्ही शिवणसई येथे करीत आहोत की जेणेकरून काही मंडळी एकत्र आल्यानंतर त्यांना जीवन जगणं सुलभ होईल. त्याचबरोबर त्यांच्यासाठी काही आम्ही जमीनसुद्धा मोकळी करत असतो की तिथे ते विरंगुळा म्हणून निर्णय प्रकारच्या भाजीपाला आणि इतर सगळ्या गोष्टी करू शकतील. तर सामान्यातल्या सामान्य लोकांना जास्तीत जास्त सुखी जीवन कसं जगता येईल आणि त्यासाठी आपल्याला काय काय करता येईल हे सर्व गोष्टी आम्ही एकता पतसंस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीत करणार आहोत. एकता पतपेढी संस्थेचं मुख्य ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे? एकता पतसंस्थेचं मुख्य ध्येय एकच आहे की सामान्यातला सामान्य माणूस हा जास्तीत जास्त आनंदी राहावा. त्याच्याकडे जे काही किडीक मुडूक असतं छोटी मोठी जी काही त्याच्याकडे बचत असते ती बचत योग्य ठिकाणी त्यांना गुंतवणूक करता यावी. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर त्यांना जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा त्यांना योग्य प्रकारचं अर्थसहाय्यसुद्धा आपल्याला करता यावं आणि ह्या दृष्टीने ह्या पतसंस्थेची स्थापना झालेली आहे. बरंचसं कार्य त्या दृष्टीने केलेलं आहे आणि आत्ताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नुसतं सहकार नाही नुसती बँकिंग नाही तर बँकिंगबरोबर त्यांना ज्या सामाजिक ज्या गरजा त्यांच्या आहेत त्या सामाजिक गरजांचे सुद्धा पाठपुरावा किंवा त्या सामाजिक गरजासुद्धा आम्हाला देता याव्यात. ह्या परिसरामध्ये आजकाल सगळ्याच ठिकाणी आपण बघत असाल की कॅन्सर हा आजार अगदी फोफावत आहे. आमच्या ह्या परिसरात सुद्धा कॅन्सर आजार खूप वाढत आहे. तर अशा रुग्णांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल. आता हॉस्पिटलचा सुद्धा आमचा जो प्रोजेक्ट आहे तो सुद्धा या दृष्टीनेच आहे. तर अशा प्रकारच्या लोकांचं जीवन अतिशय सुसह्य कसं करता येईल ह्या संबंधीच्या सगळे ध्येय एकता पतसंस्थेने आपल्या उराशी बाळगून कार्य करत आहे. एकता पतसंस्थेचं वैशिष्ट्य आपण जर या एकता पतसंस्थेची बिल्डिंग मनापासून जर बघितली असेल तर मला वाटतं की ह्या एकता पतसंस्थेचे वैशिष्ट्य मला सांगण्याची गरज नाही. तुम्ही जेव्हा ह्या पतसंस्थेमध्ये एंट्री करता किंवा सुरुवात करता तेव्हा तुम्हाला मोठा हॉल दिसतो. हा मोठ्या हॉलचं उद्दिष्ट एकच आहे की सामान्यातल्या सामान्य लोकांना त्यांचं कुठल्याही कार्यासाठी अतिशय अल्प दरामध्ये सुविधा उपलब्ध करून देईल. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा फर्स्ट फ्लोअरला येता तेव्हा फर्स्ट फ्लोअरला आपण एकता पतसंस्थेचं सुसज्ज असं हेड ऑफिस किंवा मुख्य कार्यालय बघतोय. या मुख्य कार्यालयाचा उद्देशसुद्धा असा आहे की कुठलाही माणूस जेव्हा पतसंस्थेत येतो तेव्हा लगेच त्याचं काम होऊन लगेच त्याला सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळून लगेच त्याला परत जाता यावं आणि त्या दृष्टीने ज्या काही गोष्टी पाहिजेत त्या आम्ही ह्या ठिकाणी आता तयार करत आहोत. आपण जर वरती आणखी गेलात किंवा सेकंड फ्लोअरला गेलात तर तिथे आर्ट गॅलरी आणि त्याचबरोबर ट्रेनिंग सेंटर असं आपण चालू करत आहोत. तर आपल्याकडे अनेक मुलांकडे चांगल्या प्रकारचं कौशल्य आहे आणि त्यांना जर आपल्या चित्रकलाचं प्रदर्शन जर भरवायचं असेल तर त्यांना मुंबईला जावं लागतं. नजीकच्या काळामध्ये आपल्या वसईतील आणि आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना किंवा आजूबाजूच्या आर्टप्रेमींना ज्यांना आपलं आर्टचं प्रदर्शन भरायचं असेल तर त्या दृष्टीने आम्ही जाहिराती करणार आहोत. तर त्यासाठी आम्ही ही जागा उपलब्ध करून देणार आहोत. आजूबाजूला अनेक प्रकारच्या बँका आहेत, अनेक प्रकारच्या कंपन्या आहेत. बऱ्याचशा लोकांना ट्रेनिंग घेण्यासाठी आपल्या स्टाफला ट्रेनिंग देण्यासाठी एखाद्या पतसंस्थेचा जो स्टाफ आहे त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी इथे तिथे जावं लागतं. एकता पतसंस्था त्यांच्यासाठी ही जागा उपलब्ध करून देणार आहे की जिथे ते अल्प दरात आपल्या स्टाफसाठी ट्रेनिंग घेऊ शकतील, आपल्या चित्रकलेचं प्रदर्शन भरू शकतील आणि त्याच्याही वरती गेला तर तुम्हाला दिसेल की 2 फ्लोअर आणि नंतर 3रा फ्लोअर आपण हॉस्पिटलसाठी राखून ठेवलेला आहे किंवा चॅरिटेबल हॉस्पिटलची निर्मिती करत आहोत.
तर ह्या चॅरिटेबल हॉस्पिटलच्या माध्यमातून समाजातील सर्व प्रकारच्या लोकांना, गरिबांना, श्रीमंतांना, सगळ्या प्रकारच्या लोकांना वाजवी दरामध्ये जास्तीत जास्त आणि सर्व प्रकारची सेवा कशी मिळेल ही नजीकच्या काळामध्ये आम्ही पाहणार आहोत. एकता पतसंस्थेच्या माध्यमातून आपण वसई विरारकरांना काय सांगाल? एकता पतसंस्थेच्या माध्यमातून वसई विरारकरांना आम्ही एकच सांगू की कुठलीही संस्था ही केवळ पैसे कमवण्यासाठी सुरू करू नका. कुठलीही पतसंस्था ही पैसे जो समाजातला घटक आपल्या पतसंस्थेसाठी पैसे देतो किंवा पतसंस्थेला नफा मिळवून देतो, त्या सामाजिक घटकासाठी आपल्याला जे काही करता येईल की आपण ते करावं. म्हणजे नुसतं सहकार न करता सहकाराबरोबर सामाजिक कार्यसुद्धा करणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे. एकता पतसंस्थेचं आज महाराष्ट्रभर जे काही नाव झालं आहे ते केवळ एकच कारणाने की चांगल्या प्रकारे सहकार करतात, चांगल्या प्रकारे बँकिंग करतात, पण त्याचबरोबर सामाजिक कार्यसुद्धा तितक्याच तोलामोलाने करतात. आणि सामाजिक विषयाची आपली जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे पतसंस्था, त्यांचे संचालक आणि सभासद वगैरे सांभाळत आहेत. मला बाकी लोकांना एकच संदेश द्यायचा आहे की आपण ही सहकाराबरोबर सामाजिक कार्यसुद्धा सुरू केलं तर वसईमध्ये बाकी कोणाला येऊन इथे सामाजिक कार्य करण्याची किंवा इतर कुठल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची फारशी गरज भासणार नाही. आपणच आपलं गाव की आपलंच हमारे गाव में हमारा राज, तसंच आपल्या एरियातल्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या आपणच करू शकू आणि येणाऱ्या काळामध्ये वसई हे एक आदर्श गाव आपण तयार करू शकू. थँक्यू. थँक्यू.